नाही, सन्माननीय राज ठाकरे यांनी याच्या आधी देखील लोकसभेला देखील बाहेरून पाठिंबा दिला होता. ते कुठेही महायुतीचे घटक म्हणून सोबत आले नाही. आताही प्राथमिक दृष्ट्या तशी कुठलीही चर्चा नाहीये आणि माझ्या माहितीमध्ये नाही. राहिला प्रश्न विकासाचा, तर उभाटा गटाने विकासावर बोलणं म्हणजे खूपच मोठा विनोद आहे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांचं एक वाक्य विकासाच्या मुद्द्यावर दाखवा आणि 1,000 रुपये बक्षीस घेऊन जा. आजपर्यंत ते कुणालाही बक्षीस मिळवता आलं नाही, कारण उद्धवजी ठाकरे विकासावर बोलतच नाहीत. टोमणे मारण्यापलीकडे यांच्याकडे कुठलंही धोरण नाही. राज ठाकरे हे सातत्यानं महाराष्ट्राचं व्हिजन मांडत असतात, पण उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तशा पद्धतीचं व्हिजन बघायला मिळत नाही. हे आपण वेळोवेळी अनुभवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, राज ठाकरे ज्या पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका मांडतात, ती हिंदुत्वाची भूमिका उद्धवजी ठाकरे यांना तरी मान्यता होईल का? ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधलेला आहे, ज्या पद्धतीनं सोनियांच्या गांधींच्याकडे आपला पक्ष नेऊन ठेवलेला आहे, त्यांना राज ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य होणार आहे का? मशिदीवरचे भोंगे हटवले पाहिजे किंवा सकाळी जे भोंगे वाजतात ते सगळे थांबले पाहिजे, याबद्दल सन्माननीय राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती उद्धवजी ठाकरे यांना तरी मान्य होईल का? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीनं वागतं, आताच तुम्ही उल्लेख केला की बिहारच्या निवडणुकीमुळे काँग्रेस सावध आहे. काँग्रेसला मला असं वाटतं नवनाथजी, उद्धवजी ठाकरेंना ही भूमिका मान्य होईल का? हे देखील प्रश्न आहेत. हेच प्रश्न घेऊन आपण थेट बाळा नांदगावकर यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की हे जे मुद्दे आता मांडलेले आहेत त्याबद्दल काय भूमिका तुम्ही मांडाल? कसं आहे ताई, लक्षात घ्या, पहिली गोष्ट, नवनाथजी आणि हरुणजी तुम्हालाही माझा नमस्कार. मी भूमिका एवढीच मांडू शकतो की राज ठाकरेंच्या पोटात जे असतं तेच ओटात असतं. अत्यंत स्पष्ट भूमिका त्यांची असते. ती स्पष्ट भूमिका त्यांनी कधी मांडायला मागे पुढे पाहिलं नाही. त्याच्यात ते कधी राजकीय गणिताचा विचार करत नाही की मला काय मिळेल, मला काय नाही मिळणार. ते नेहमी सामान्य माणसाचा विचार करतात. ते नेहमी महाराष्ट्राच्या राज्याचा विचार करतात आणि देशाचा विचार करतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्या वेळेला काँग्रेसची चांगलं काम केलं तर काँग्रेसचे कौतुक त्यांनी केलेलं आहे. ज्या वेळेला त्यांनी चुकीचं केलं तर चुकीच्यावरती त्यांनी बोललेलं आहे. त्याचप्रमाणे बीजेपीचे त्यांनी कौतुक केलेलं आहे. आणि वेळ आली तर बीजेवरती टीका ही केलेली आहे. लावरे तो व्हिडिओ दाखवून. पण मग बाळा नांदगावकरजी, आत्ता राज ठाकरे यांच्या पोटात काय आहे, म्हणजे जे त्यांच्या ओठावर येईल लवकरात लवकर, अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे? त्यांच्या पोटात जे काय आहे ना ते ओठावर असलेलं, आता मला जरी माहित असेल असं समजा तुमच्या प्रश्नावरून, तर ते आता बोलणं पण उचित नाही. हे जे आहे ते आहे. कधीतरी आम्हाला शेवटी घेतल्या निवडणुका तोंडावर आज नाही तर उद्या येणार आहे, त्यावेळेला आमची भूमिका आम्हाला मांडावी लागणार आहे. राहिला विषय आता या दोन पक्षांचं जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती आता भाष्य करणं मला उचित वाटत नाही. कारण टीका टिप्पणी किती एकमेकांवरती करायची त्यालाही मर्यादा आहे आणि त्या मर्यादा सांभाळून चालतो. बरोबर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्हाला आता याबद्दल काही बोलणं उचित वाटत नाहीये. पण जर आता सुद्धा जर भाजप उत्सुक असेल आणि महायुतीकडनं अजूनही हात पुढे गेला तर तो हात धरला जाईल का मनसेकडनं? बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक होतो. राज ठाकरे साहेबांचा मी महाराष्ट्र सैनिक आहे. आमच्या कानाला वर्षानुवर्षाची सवय आहे आदेश ऐकण्याची. एकदा साहेबांनी निर्णय घेतला, मी तो योग्य असो की योग्य असो ह्याचा आमचा संबंध येत नाही. त्यांचा निर्णय हा पक्षासाठी योग्यच निर्णय असं समजून आम्ही आमची भूमिका मांडत असतो. त्याला ते त्यांचा अंतिम निर्णय काय घ्यायचा तो घेतील. पण जे होईल ते चांगल्यासाठी होईल, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी नक्की चांगलं होईल. सगळ्यांना सोबत घेऊन द्यायची आमची भूमिका कालही होती, आज आणि उद्या राहणार.